मित्रांनो, या पठारावरून आपण पुढे आल्याच्या नंतर ना हा पूर्ण आपल्याला पठार दिसतो आणि त्याच्याच बाजूला बघा या अशा दगडी कोसळलेल्या दिसतात। तर इकडे बघू शकता, इकडे पोरांनी काय नाव लिहिली ते अशी, तर असं काय करू नका इकडे आल्यानंतर। आणि त्याच्याच पुढे बघू शकता इथे की एक हनुमानाची मूर्ती दिसते आपल्याला दगडात कोरलेली। म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठान नावाची गडे किल्ले संवर्धन करणारी संस्था आहे, त्यांच्यामार्फत साजरा करत आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार निवडून पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। तर आज मित्रांनो आलो आहे मी सालेर फोर्टला भेट देण्यासाठी। हे बघू शकता माझ्या मागे सालेर फोर्ट आहे। तर आज आपली टीमसोबत आपण आलो इथे आणि काल रात्री आम्ही निघालो होतो 12 वाजता आणि 12 तासाचा प्रवास पूर्ण करून आता आम्ही 12 वाजलेत बरोबर। तर 12 वाजता आम्ही ट्रेक चालू करतो आहे। तर बघूया आपण वरती किती वाजेपर्यंत पोहोचू, कारण की तुम्ही वरती बघू शकता किती वरती हाईट आहे ती वरती। एकदम डेंजर वाटतोय तो, पण एवढा डेंजर आहे नाही, तो एकदम सोपा आहे। तर बघूया, करूया आपण एका व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, आम्ही ट्रेक चालू केला आहे सालेरवाडीतनं। माझ्या मागे बघू शकता इकडे सालेरवाडी आहे आणि एक वाघंबे म्हणून गाव आहे त्या साईडला। तर दुसरा आपण तिथून एक ट्रेक चालू करू शकतो, पण या टायमाला आम्ही इथून ट्रेक चालू केला आहे। तर बघूया आपण, कारण की इथून बोलतात की 2 तास लागतात वरती जाण्यासाठी। वरती परशुरामाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरापाशी आपल्याला जायचं आहे। तर बघूया, आज आपण हा ट्रेक करणार आहे आणि उद्या आपल्याला अजून एक दुसरा ट्रेक कंप्लीट करायचा आहे। तर 2 दिवसाचा आपला ट्रेक आहे। संध्याकाळी पण आपल्याला परत रिटर्न खालती यायचं आहे, गडावरती काय थांबणार नाही आपण। आणि आता जरासं चालू तर दम लागायला लागलं, एवढं खतरनाक वाटते आणि अजून एवढी मोठी चढायची। तर मित्रांनो, वाट बघू शकता, आता थोडंसं वरती आलो आहे आणि आजूबाजूला नुसती झाडं आहेत, काट्याची झाडं आहेत। ही करवंद जी असतात ना त्याची झाडं आहेत आणि त्या झाडांच्या मधनं आता वाट आहे। इथनं पुढं आलो जरासं आणि ह्याच्यामध्ये ना जरा कारव्याची पण झाडं आहेत, जी कारव्याची फुलं आपण बघितली होती पाठीमागं, तसली पण झाडं आहेत। आता इथून आपण वरती बघू शकतो इकडं, तर त्या खिंडीच्या मधनं आपल्याला तिथं वरती जायचं आहे। तिथं आपल्याला मेन प्रवेशद्वार बघायला भेटेल। तर त्या दरवाजाच्या तिथं आपल्याला जायचं आहे। आता बघूया आपण तिथं कधीपर्यंत पोहोचतो। आमच्या आधी पण एक ग्रुप गेला आहे पुढे, तर बघूया ती लोक पुढे जातात का आम्ही जातो आहे। त्यांचा आवाज तर येतो आहे पुढे, माहिती नाही। आणि दम लागतो मित्रांनो डायरेक्ट, कारण की दुपारचं काय जेवलो नाही अजून, काय नाही, फक्त पाणी पितो सकाळपासून आणि मगाशी नाश्ता केला तेवढा, त्याच्यावर काय नाही केलं आहे, त्याच्यामुळे दम जास्त लागतो आणि जास्त पाणी पण नाही पिऊ शकत। तर मित्रांनो, आपण जरा पुढे आल्याच्या नंतर ना, तर इकडे बघू शकता, इकडे पोरांनी काय नाव लिहिली ते अशी, तर असं काय करू नका इकडे आल्यानंतर। आणि त्याच्यात पुढे बघू शकता इथे की एक हनुमानाची मूर्ती दिसते आपल्याला दगडात कोरलेली। हे बघा, इथं पाय वगैरे आहेत, हात आहेत, ती गदा वगैरे दिसते अशी इथे। तर अशी दगडात कोरलेले आपल्याला मूर्ती वगैरे बघायला भेटतात। तर असे भरपूर सारे आपल्याला दगडे इथं असे बघायला भेटतील ज्याच्यामध्ये कोरीव काम केलं आहे। तर प्लीज असं कुठेही कसलीही नावं लिहू नका। जर गडावर आपण येतो आहे ना, तर गडाची स्वच्छता राखा आणि जेवढं जमेल तेवढं आपण साफ करायचा प्रयत्न करू, कारण की आपण नाव वगैरे लिहितो, आपलं बघून लगेच दुसरं ग्रुप पण येतात इकडे फिरण्यासाठी, गड बघण्यासाठी, तर तेही तेच करतात। तर आपणच जर चांगलं केलं ना, तर पाठच्यांना तसं करायची गरज पण लागणार नाही। हे बघा, आणि ही लोक इकडे। मित्रांनो, वाट चुकली आमची, म्हणजे चुकली नाही, बरोबरच आहे। इथून सर्व वरती गेलं ना तर डायरेक्ट गडाच्या प्रवेशद्वारापाशी जातो आपण। पण आम्हाला ना तिथे एक मंदिर दिसतंय, आता ते कोणतं मंदिर आहे ना ते बघण्यासाठी आम्हाला आता परत खालती उतरायला लागणार। तेजस आणि गुरव तिकडून गेलेत आणि बाकी हे बघा, ही लोक बघा कशी इकडून उतरत आहेत। थोडं रिस्की आहे, पण आपण इथूनच खालती जायचं, कारण की परत एवढा राऊंड, मोठा राऊंड कोण मारून जाणार। तर ही पण एक पाय वाटच आहे, एवढी काय अवघड नाही, पण आपण इथूनच जाऊया खालती। तर आपण जे आता मंदिर बघत होतो, तर माझ्या मागे बघू शकता हे मंदिर आहे, कालिका माताचं मंदिर आहे। हे सालेरवाडीतलं म्हणजे जे आपल्या गावातलं एक मंदिर असतं तसंच एक मंदिर आहे इथे, गडाच्या पायथ्याशीच आहे, आपल्याला हे बघायला भेटतं। आणि इथे बघा बाजूला आहे ना एक हनुमानाची मूर्ती आपल्याला बघायला भेटते। ते एक छोटंसं मंदिर आहे, प्लस या साईडला एक रूम आहे, पण ती आपल्याला माहिती नाही नक्की काय आहे ते, आतमध्ये पण नाही जात आहे, तर मोकळीच आहे पूर्ण अशी। प्लस ह्या साईडला पण इथे एक मंदिर आहे, हे बघा। तर इथे पण एका
मातेचं मूर्ती आपल्याला बघायला भेटते ही. तर प्रवीण भाऊ अगरबत्ती लावतात आता इथे. तर हे आपल्याला मंदिर आता इथे बघायला भेटते. तर जेवढ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात तेवढं आपण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन की, आणि हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. तर अजून पण आपल्याला वरती जायचं आहे, अजून वरच्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो नक्की कुठं काय काय आहे ते. तर मित्रांनो चालायची वाट बघा काय खतरनाक आहे, सगळ्या दगडी दगडी येतात. आणि वरती किल्ला बघा मित्रांनो कसला दिसतोय, एकदम 90 डिग्रीमध्ये सगळं हे बघा. आणि इथं आपल्याला जायचं आता वरती प्रवेशद्वारापाशी. आणि आता पाक दम लागायला लागलाय, पूर्ण दगडातनं चालतो इथं. पण काय नाही, हार नाही मानायची. We can do it. हां जोश We can do it. तर मित्रांनो आपण मगाशी त्या मंदिरात होतो आणि त्या मंदिरातनं आपण तिथून आता वरती आलो. आणि ह्या साईडनं बघितलं ना तर आपण खडबड रोड आपल्याला बघायला भेटतो, म्हणजे वाट पूर्ण अशी खडबडी आहे. आणि इथे आल्यानंतर ना आपल्याला हे बघा जुन्या पायऱ्या बघायला भेटतात. ते बघा ते अजून आपल्याला दिसत आहे तिथे. आणि प्लस ह्या साईडला बघितलं ना आपण तर ह्या साईडला आपल्याला क्लिअर पायऱ्या बघायला भेटतात. तर इथूनच आपल्याला पायऱ्या आता चालू होतात. त्याला बघूया आपण वरती कुठपर्यंत जातात आहे. आणि जो आम्ही मागाशी बोलत होतो की आमच्या आधी एक ग्रुप आला आहे तर तो आमच्या मागेच आहे तिथे. तर ते लोक पण आहे तिकडे थांबले तिकडे. आम्ही पण जाम दमलो आहे आता, तर जरा थांबतो इथं पाणी वगैरे पिऊन मग वरती निघूया. तर मित्रांनो आपल्याला आहे ना पायऱ्या अशा मध्ये मध्ये बघायला भेटतात. आणि मध्येच ना असे दगडे बघायला भेटतात की सगळ्या उद्ध्वस्त झाल्या त्या पायऱ्या. प्लस इथे वरती बघा इथे पूर्ण आपल्याला आता हा बुरुज दिसतोय. तर आपण तिथे जाऊया वरती. तो एवढा लांब लचक आहे, आपल्याला तो पूर्ण एक्सप्लोअर करायचा आहे. माझ्या मागे बघा काय खतरनाक वाटतंय, पण दम भरपूर लागला आहे. जे नुसत्याच पायऱ्या चढतोय त्याच्यामुळं हालत खराब झाला आहे. तरी पण आम्ही नॉनस्टॉप चढतो आहे, कारण की आमच्याबरोबर जो ग्रुप आला होता ना तो बघा अजून तिकडं खालते थेपती. आणि आम्ही त्यांना मागे टाकून अजून आम्ही पुढं आलो आहे माहिती आहे का. आमच्या अर्धा तास आधी ती लोक निघाली होती. तर नॉनस्टॉप मगाशी तर आम्ही नॉनस्टॉप चढलो आहे अर्धा. आणि येऊन आता इथं 5 मिनटं रेस्ट घेतला तर परत चालू केले चढायला. आणि दम लागतो ना त्याच्यामुळे जरा बोलायला येईना झाले नीट. हे बघा सगळ्यात थकलेलं माणूस. अरे चल लवकर. हे बघा आता परत आपल्याला ना इथं अशा पायऱ्या बघायला भेटतात आहे. आणि ह्या बघा पूर्ण अशा उद्ध्वस्त झाल्यात आहे. बरं बाय काय वाटतंय लय नाही. तर मित्रांनो मगापासून आम्ही गडाच्या खालतून येत होतो. 5-10 मिनटं आम्ही रेस्ट घेतला, बाकी जास्त काही घेतलं नाही. आणि कंटिन्यू आम्ही गड चढत होतो कारण की आम्हाला लवकर वरती यायचं होतं. आणि आजचा दिवस आमच्याकडे पूर्ण आहे की गड फिरण्यासाठी. तर येऊन पोचलो. हे बघा प्रवेशद्वारापाशी त्यामागे आपल्याला दरवाजा बघायला भेटतो आहे. आणि या साईडला आपल्याला फक्त बुरुज बघायला भेटतो जो की ह्याच्यात तुम्ही दगडी बघू शकता की एवढ्या मोठ्या दगडी आहेत. या एकदम तोडून हिकुडच्या दगडी वगैरे तोडून इथे बांधणं हे खायचं काम नाही आहे. आणि त्यावेळी बघा एक एक दगड केवढी मोठी आहे ते बघू शकता की माझा हात आणि ती दगड केवढी मोठी आहे. तर इथे बघा इथे पायऱ्या चालू होतात. आणि इथून जसं आपण वरती आलो ना तर या साईडला बघू शकतो इकडे कमळाचं फूल आहे. या साईडला आपल्याला नक्षीकाम बघायला भेटते. पूर्ण हा गेट आहे. आणि हे बघा इथे दरवाजाचे खांब लावण्यासाठी जागा दिलेली ही पूर्ण. आणि हे जे बघू शकता ना हे 2 होल आहेत. ते 2 होल होते की ज्यावेळी आपण दरवाजा बंद करेन ना तर त्याच्यानंतर पाठीमागे एक आडवा असा बांबू लावून ठेवायचे की कोणी जर दरवाजावर हमला केला तर दरवाजा पुढे ढकलून नको आहे म्हणून त्यासाठी तिथे एक जागा ठेवली होती. आणि ह्या साईडला बघू शकतो की एक बुरुज आहे. आणि हे जे काम बघू शकतो आपण हे आत्ता केलेलं आहे. जे आपण मगाशी खालती बघितलं की सामान वरती आणण्यासाठी एक मोठी तार होती, तर त्याच साहित्याने आपलं हे काम केलं गेलं आहे. आणि अर्धं काम इकडं पाठीमागं पण बघू शकतो. ह्या साईडला बघा इथं फुलं वगैरे लावले, झेंडा वगैरे आहे. तर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया की नक्की काय आहे ते. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेबांचा महाराज गणपती
संस्थानाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार सूर्याजीराव काकडे यांचा नमो पार्वती पते हर हर महादेव हर 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 महादेव. तर मित्रांनो आपण वरती आलेलो गडावरती आणि आपल्याला एक टीम बघायला भेटते की दुर्गवीर प्रतिष्ठान म्हणून, जे हे बघू शकता आपल्या मागे. तर यांनी आज गडाचा विजय झाला होता, तर मस्त अशी घोषणा केली इथे. आणि आपल्यासोबत एक ताई आहे, ती आपल्याला थोडीशी गडाबद्दल आपल्याला माहिती सांगते, तर आपण ती जाणून घेऊया. तर ताई तुमचं नाव काय आहे? हॅलो, माझं नाव श्रावणी आहे आणि आम्ही इथे आज 5 जानेवारी हा दिवस आहे. इथे साल्हेर विजय दिवस म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठान नावाची गडकिल्ले संवर्धन करणारी संस्था आहे, त्यांच्यामार्फत साजरा करत आहोत. तर या आजच्या दिवसाचा इतिहास असा आहे की साल्हेरचे प्रसिद्ध असे 2 युद्ध झाले. त्याच्यापैकी हे मराठ्यांच्या इतिहासातलं समोरासमोर लढलं गेलेलं सगळ्यात मोठं असं युद्ध आहे, ज्याच्यात 1 लाख सैन्य होतं आणि ज्याच्यात मुघलांचं सैन्य हे मराठ्यांच्या तुलनेने अधिक होतं. असं असतानाही मराठे हा किल्ला जिंकले. छत्रपती शिवरायांनी 1666ला जी आग्र्यावरून स्वारी केली, त्यानंतर त्यांनी औरंगजेबाशी तह केला होता की मी स्वराज्याच्या विरोधात किंवा औरंगजेबाला आवडणार नाही असं कोणतीही कृती करणार नाही. तर त्यानंतर जी शांतता स्वराज्यामध्ये होती, त्यानंतर शिवरायांनी सगळ्यात पहिले 5 जानेवारीला म्हणजे 1670ची जी दुसरी सुरतलूट झाली, त्यावेळेस येण्याच्या वेळेस महाराज इथे आले, हा किल्ला जिंकला. याच्या आधी त्याचं नाव सुलतानगड असं होतं. आता जेव्हा 1670मध्ये सुरतलूट झाली, 1666 नंतरची ही शिवरायांच्या आयुष्यातली आणि शिवचरित्रातली एक महत्त्वाची घटना आहे. तर यामध्ये सभासद बखरमध्ये सभासदांनी या लढाईचं वर्णन असं केलेलं आहे की कर्णाच्या प्रतिभेचा योद्धा म्हणजे सूर्यराव काकडे हे शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते, तर त्यांच्यासोबत लढणारा हा योद्धा होता आणि हा कर्णाच्या प्रतिभेचा होता. यावरून आपण त्यांचं योगदान लक्षात घेऊ शकतो. तर अच्छा, तर ठीक आहे. तर जेवढी काय माहिती सांगितली ताईने खूप छान होती आणि ताईचे मनापासून आभार मानतो की थोडीफार आपल्यासाठी त्यांनी माहिती सांगितली. तर आज मस्त आम्ही गडावरती मेन टायमावरती आलो आणि आम्हाला असं हा सोहळा बघायला भेटला. तर आम्ही पहिल्यांदाच आलो होतो इकडे. तर ही टीम बघू शकतो, तर ही इकडे म्हणजे ह्या साईडचीच आहेत. तर या दादांनी पण मस्त घोषणा अशी केली इथे, तुम्ही बघितलीच आता मगाशी थोड्या वेळापूर्वी. तर मस्त वाटलं इथे येऊन. तर धन्यवाद तुमचं. तर मित्रांनो आता आपण आलो आहे बुरुजावर, म्हणजे ह्या साईडला आलो आहे, जरा पुढच्या साईडला. ह्या साईडला बघू शकता की एक टोक बघायला भेटते आपल्याला इकडं, आणि तिथून बघा इथं खालती काय व्ह्यू दिसतोय आपल्याला एकदम खतरनाकवाला ह्या साईडला. आणि मागच्या साईडला तिकडं बघितलं ना तर पूर्ण आपल्याला सह्याद्री रांगा बघायला भेटतात आहे. कारण की कसं आहे ना, आता हा गड उतरून आपण त्या साईडला खालती गेलो ना तर डायरेक्ट गुजरातची बॉर्डर येते आणि आता आपण आहे महाराष्ट्रामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये हा 2 नंबरला येणारा हा सर्वात उंच किल्ला आहे, तो म्हणजे साल्हेर. तर 1 नंबरला येणारा किल्ला म्हणजे आपला कळसूबाई आणि 2 नंबरला येणारा किल्ला म्हणजे आपला साल्हेर. तर हा गुजरातच्या बरोबर बॉर्डरवर आहे. जसं आपण किल्ला उतरून खालती गेलो की बॉर्डरवर येतो आणि किल्ल्याच्या आतमध्ये आलो की आपण महाराष्ट्रामध्ये असतो. तर किती भारी आहे मित्रांनो की आपण एका बॉर्डरवरती आलो आहे आणि बॉर्डरवरनं आपण हे दृश्य बघतो आहे. आणि जे आपल्याला आता 10 लोक वगैरे भेटली, ती ताईने वगैरे माहिती वगैरे सांगितली, जाम भारी वाटलं की. आणि आम्ही एवढे लकी आहे ना की बरोबर एकदम टाईमवर पोचलो. लेट झाला पण जाम भारी वाटलं. या साईडला बघा साल्हेरवाडी आपल्याला बघायला भेटते, ही पूर्ण साल्हेरवाडी आहे. आणि त्या दादाने आम्हाला सांगितलं की नंतर तुम्ही आता उद्या जाल ना तर आम्हाला जायचं आहे तिकडं त्या सालोट्यावर. तर आम्हाला आता तिथून परत तो दादा बोलला की तिथून पुढे जावा त्या गावातनं, तिथनं परत एक रस्ता गेला आहे वरती. तर आता आम्हाला तिकडून जावं लागणार आहे. तर बघूया, आपला उद्याचा प्लॅनिंग वेगळा आहे. आताच आपण असं आहे, आता आपल्याला वरती अजून इथं वरती चढायचं आहे. एकदम खतरनाकवाला आहे. तर मित्रांनो आपण इथे फिरत होतो वरती पूर्ण. तर आपल्याला परत एक हनुमानाची अशी प्रतिमा बघायला भेटते इथे, आणि ती पण दगडात कोरलेली, ती बघू शकता इथे. आता सध्या इथला भाग तुटलेला आहे पूर्ण खालती, आणि हिला म्हणजे अशी इथं आता ठेवल्या, तर ती पहिल्यापासून आहे की आता ठेवली ती माहिती नाही आपल्याला. पण ही बघू शकता की एकदम दगडात आपल्याला कोरलेली बघायला भेटते.
त्याच प्रकारे आपल्याला इथे एक दगड बघायला भेटला, पण तो काय समजला नाही एवढा नक्की काय आहे ते, तर तो काय दाखवला नाही मी. पण ही हनुमानाची मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटते गडावरती. आणि ह्या साईडला बघू शकतो की पूर्ण असा मोकळा परिसर आहे पूर्ण. तर त्या परिसरामध्ये पूर्ण आता गवत वगैरे उगवले. तर आपण चालूया इथनं पुढे जाऊया आणि तसंच आपण वरती निघूया. तर मित्रांनो आपण गडावरती येतो, तर खालतून आपण पाण्याच्या बाटली वगैरे घेऊन येतो पाणी पिण्यासाठी. तर पाणी वगैरे पिल्याच्या नंतर ना आपण बाटल्या इकडे तिकडे नको टाकायला. तर ह्या साईडला बघू शकतो, तर इथे एक बॉटल आहे, तिकडे अशा 2-3 बाटल्या येतात. ह्या साईडला आपल्याला बघायला भेटते तर 2-3 बाटल्या तिकडे बघायला भेटतात आहे. म्हणजे आपल्याला एकाच जागेवरती आपल्याला 5-6 बाटल्या अशा बघायला भेटतात आहे. तर मग एवढ्या मोठ्या परिसरामध्ये किती बाटल्या आपल्याकडे असतील. तर ह्या गडावरती ना एक मोहीम निघाली पाहिजे की साफसफाईची मोहीम. तर आता आपण एवढ्या बाटल्या तर घेऊन नाही जाऊ शकत खालती, पण बघूया आपण जेवढं पॉसिबल होईल तेवढं करू आपण काहीतरी. पण जर तुम्ही गडावरती आलात, साल्हेरलाच नाही पण कोणत्याही गडावरती जर तुम्ही गेलात ना, तर कृपया करून जी पाण्याची बॉटल आपण घेऊन जातो ना बॅगेतून, तर ती बॅगेतनं रिकामी आपल्याला खालती घेऊन जाण्यासाठी काही वजन नाही होत. तर ते प्लीज घेऊन जावा खालती आणि गडावरती जराही कचरा करू नका. तर हा किल्ला आपण बघितला ना, तर आपण बघू शकतो की पूर्ण असा 90 डिग्रीमध्ये, आणि 90 डिग्री पण बघू नाही शकत की एकदम असा वाकडाच येतो, म्हणजे पुढून असा सरळ गेला आहे, मध्येच असा आतमध्ये गेला आणि वरतून परत बाहेर निघाला आहे तो. तर असा हा किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्यावरती ना असं डायरेक्ट वरती चढणं ना इम्पॉसिबल आहे, जाऊ नाही शकत वरती डायरेक्ट. त्यासाठी आपल्याला आहे ना या पायवाटाने आपल्याला सरळ आपल्याला पुढे जावं लागणार आहे, पुढून दरवाजा आहे आणि पुढून परत आपल्याला वरती चढून मग आपण परशुरामाच्या मंदिरामध्ये जाणार. तर चालू आहे आपण वाट काढत चाललो आहे. आणि जे काय बघता येईल ते आपण बघतो आहे, जे काय तुम्हाला सांगता येईल ते मी सांगतो आहे. तर बघूया अजून आपल्याला काही गोष्टी बघायला भेटतात, कोणत्या गोष्टी बघायला भेटतात. कारण की ह्या साईडला आम्ही आज पहिल्यांदा आलो आहे आणि ह्या साईडचं काय एवढं आम्हाला माहिती पण नाही आणि आम्ही कुठून माहिती गोळा पण नव्हती केली. आम्ही डायरेक्ट अचानक आमचा प्लॅन रेडी झाला आणि निघालो. आम्ही बोललो की साल्हेरला जायचं, कारण की बोललो की ह्या साईडनं, कारण की ह्या साईडला आम्ही कधी अजूनपर्यंत आलो नव्हतो. आणि पहिल्यांदा आम्हाला समजलं की असं की आम्ही जाणार होतो कळसूबाईला, पण त्या साईडला काय नाही गेलो. बोललो पहिले इकडे येऊ आणि इथून मग नंतर कळसूबाईच्या नंतर प्लॅन बनवूच आपण कधी ना कधीतरी. तर बघूया, फिरूया आपण पूर्ण गड. आणि आजचा दिवस आपल्याकडे या गडासाठी आहे पूर्ण, अजून भरपूर टाईम आहे. संध्याकाळी खालती जायचं, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे गडावर, घायगडबड नाही होणार आहे आज सगळी. आज प्रत्येक वास्तू आज आपण बघणार आहे की कोणती वास्तू कशी आहे आणि ती कशासाठी आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही, तुम्हाला पण मी सांगतो नक्की काय आहे ते. तर आपण ना ह्या वाटाने आल्याच्या नंतर ना आपल्याला इथे बघा एक ना एकदम मोठा दगड बघायला भेटतो, जो वरतून काही वर्षापूर्वी म्हणजे असा खालती आला असेल. आणि हे बघा ह्या साईडला पूर्ण गड बघा, पूर्ण कसला भारी आहे, एकदम खतरनाक दगड आहे. एवढा मोठाच्या मोठा कसा खालती आला असेल. आणि हे काय बारके दगडी आहेत ते पण खालती आलेले. तर इथून बघा एक खालती वाट जाते, तर ही कुठे जाते ती माहीत नाही, पण आपल्याला ना इथून वरती जायचं आहे. तर काय लोक ना इथनं खालती वगैरे जात असतील तर इकडे जाऊ नका, इकडे वरती या. हा आपल्या वरती परशुरामाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे, इकडून जाऊया आपण. तर मित्रांनो वाट बघा काय खतरनाक आहे, इथून सरळ खालती. आणि या साईडला आपण ती बघा तिकडे ती वास्तू बघायला भेटते आपल्याला, तिथून आलो आहे आपण. आणि आता जायचं आहे आम्हाला तिथे वरती. ती जागा बघा काय खतरनाक आहे, तिथनं जर पाय वगैरे घसरला ना तर सरळ खालती. तर जरा सांभाळून जावं लागणार आहे तिथे. आणि जर आता तर आम्ही आलो आहे हिवाळ्यातून, थंडीच्या दिवसातून आलो आहे, त्याच्यामुळं काय एवढा प्रश्न नाही. पण पावसातनं वगैरे जर आलंच नाही इकडे तर जाम डेंजर आहे, कारण की पूर्ण अशी वाट बघा मातीची आहे आणि पाय वगैरे घसरला ना तर सरळ खालती जाण्याची शक्यता आहे. तर स्वतःची काळजी घ्या इथं आल्यावर. पाऱ्या बाय काय सेटिंग करतोयस पायात? सगळ्यांनी बुटं घालून आली ते, आणि बुटं घालून पण असं पाय दुखतात. तर थोडं 5-10 मिनिटांनं थांबून तिथं पायातली बुटं काढून ठेवावीत, तर त्याने जरा रिलॅक्स भेटतं. तर मेन पॅच सुरू झाला आहे आता. हा बघा तिथं आपल्याला आता वरती जायचं आहे. कशी वाट आहे बघा, आता तिथून वरती आणि तिथून आता आहे ना पायऱ्यासारखं आहे जरासं, तर तिथनं आपल्याला वरती जायचं आहे. तर हा आपण पॅच सुरुवात करूया चढायला. तर पाक पूर्ण आपल्याला असं धरत चढावं लागणार आहे इथून.
चल 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 ह्या साईडला पूर्ण पूर्ण धरायला लागणार. तू कशी गेलीस वरती? नाही तर जाऊया वरती. तर मित्रांनो वाट अशी एकदम थरारक आहे पूर्ण असं एकदम दगडावर नाही ग्रीप धरून चालावं लागतंय. जर ग्रीप जर पायाचा निसटला ना तर सरळ तोंडावर आपण आपटणार. तर जरा पायाकडे लक्ष देऊ ह्या साईडला. आणि इथे ह्या साईडला जरा इथं आपल्याला पायऱ्यासारखं बघायला भेटते इथं. पण त्या थोड्यापूर हे बघा थोड्याशाच आहे असे. पण तिथे पण आपल्याला ना ग्रीप असा धरावा लागतो. आणि पाठच्या साईडला तुम्ही बघाल ना इथे तर पूर्ण असं आपल्याला इथून खालती गेला ना तिकडे की गुजरातमध्ये सरळ तर ती गुजरातची तिथे बॉर्डर आहे खालती. म्हणजे जसं आपण गड उतरून खालती गेलो ना की गुजरातमध्ये. तर असंच काय वैशिष्ट्य आहे इथलं. तर आपल्याला पण एवढं माहिती नाही पण असं बोलत होते की ही पूर्ण गुजरातची बॉर्डर आहे. तर चालता चालता पूर्ण बोबडी पण वळायला लागल्या. आणि या पायऱ्या बघा हे बघा वा 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 हे बाय म्हणजे इथे पायऱ्या ते बघा. ब्लॉग बनवत येतोय म्हणजे त्याला व्हिडिओ बनवायचा होता. जसं की आता मी चालत चालत आलो आहे वरती आणि व्हिडिओ बनवत होतो सेम तसं त्याला एक व्हिडिओ बनवायचा होता. तर तो त्याने काय केलं असेल आम्हाला बोलला की तुम्ही वरती जावा आणि स्वतः एक मोबाईल हातात घेऊन असं चालत 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 येते. वा हे बघा हे बघा मला काय भेटलेलं आहे. तर आपण गडावरती जर आपल्याला लेट वगैरे झाला ना तर एक राहण्यासाठी आपण इथे सहारा घेऊ शकतो. बाकी काय नाही पण मस्त वाटतंय एकदम खतरनाक असं आहे. तर मित्रांनो आपल्याला दुसरा दरवाजा बघायला भेटतो. तो म्हणजे बघा इथं वरती असा आणि वरती जागा आहे पूर्ण असं एकदम डेंजर आहे. हे बघा पायऱ्या आहेत ना पूर्ण हे बघा म्हणजे एक बीत अशी पूर्ण हातात बसेल एवढ्या जायता. तर इथनं जरा थोडं सांभाळूनच यावं लागणार आहे. तर आपल्याला मित्रांनो हा दुसरा दरवाजा बघायला भेटतोय. तर त्याची उंची बघू शकता तुम्ही इथं पूर्ण अशी हे बघा. तर जर मी उभा राहिलो ना तर 5 फूट म्हणजे 6.5-7 फुटाची उंची आहे पूर्ण ही. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर ना आपल्याला हे बघा हा असा आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो पूर्ण. ह्या साईडला पण आपण बघू शकतो की असा कॉर्निश टाईप त्यांनी एक डिझाईन बनवली पूर्ण. ह्या साईडला पण तशीच आहे. इथं दरवाजाचे असे बांबूसाठी आहे ना त्यांनी होल केलेले ते अजून पण आपल्याला तसे बघायला भेटतात. आणि इथे एक देवळी आहे हे बघा पूर्ण देवळी बघायला भेटते. आणि हे बघा तर पूर्ण 90 डिग्री पायऱ्या. आणि पुढे आल्याच्या नंतर ना आपल्याला डायरेक्ट अशी भिंत बघायला भेटते पूर्ण मोठी. हा बघा हा आपल्याला तिसरा दरवाजा बघायला भेटतो. ह्याची पण सेम डिझाईन आहे तशीच. आणि हा पण बघायला गेलो ना आपण तर 6 फुटाचा दरवाजा आहे पूर्ण. खूप छोटा दरवाजा आहे सेम डिझाईन. आणि ह्या साईडला बघा वाव काय भारी वाटते. एकदम शांतता आहे पूर्ण. अंधार आहे इथं आतमध्ये. आणि आतमध्ये मित्रांनो बघू शकता नाव वगैरे लिहिली ते सगळी. तर ते कसं माहिती आहे का आतमध्ये असे नाव वगैरे लिहू नका. गडावरती कोणीच नाव वगैरे लिहू नका. ती नावं लिहायची जागा नाही आहे. तर बघू शकतो. आणि मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली. पहिली गोष्ट म्हणजे हे बघा तुम्हाला मगाशी मी सांगितलं असेल की गडावर आपल्याला ना अशा ज्या कोरलेल्या मूर्त्या वगैरे आहेत ना त्या बघायला भेटतात. आणि अशा भरपूर साऱ्या आहेत. पण काही असं गवत वगैरे आल्यामुळे ना दिसून नाही येत त्या. पण जेवढं दिसत तेवढं ठीक आहे. आणि हा दरवाजा बघा इथून आपल्याला असं बघायला भेटतं. तर मित्रांनो आपण जसं तिसरा दरवाजा पार करून वरती आल्याच्या नंतर ना आपल्याला काही अशा शिड्या वगैरे बघायला भेटतात. आणि इथं काय अशा तुटलेली वास्तू वगैरे आहेत. तर तसंच बघू शकतो या साईडला हे बघा
इकडे सगळ्या पाण्याच्या बाटल्या वगैरे टाकून ठेवल्यात आहे. इथं पूर्ण असा कचरा करून ठेवला आहे आणि हे काय चांगलं वाटत नाही असं गडावरती कचरा वगैरे करणं. तर जरा प्लीज लक्ष द्या. गडावरती येतात तर आपापलं सामान घेऊन येत आहे ना तसं खालती घेऊन जा. येताना तर ते जड असतं पण जाताना हलकं होऊन जातं कारण की पाण्याचे बॉटल वगैरे रिकामे असतात. तर खालती न्यायला काय हरकत आहे ना, तर घेऊन जा प्लीज कृपा करून. ह्या साईडला बघू शकतो, ही बघा पूर्ण एक अशी दरी दिसते आपल्याला. तिकडे झोपड्या वगैरे आहेत आणि तो पूर्ण रस्ता आहे आणि तिकडे बघा त्या पण पर्वतरांग आहेत पूर्ण आणि तो पूर्ण इको पॉईंट आहे मित्रांनो. तिकडे पण आवाज घुमतो आणि या गडावर पण आवाज घुमला जातो आणि थोडंसं वरतून व्ह्यू बघा मस्त वाटतोय मित्रांनो. ह्या शिड्या बघा, त्या खालच्या शिड्या तर एकदम जरा होत्यात तरी पण ह्या शिड्या तर एकदम डेंजर आहेत आणि इथे आपल्याला आहे ना एकदम सांभाळून जावं लागणार आहे. एकदम पॅच एकदम खतरनाक आहे त्यावरती कारण की बाकीचे गेलेत. तेजस, मी आणि प्रवीण आहे खालती, आम्ही तिघेच जण आहे. हे बघा पूर्ण ह्या साईडला आहे ना म्हणजे हात वगैरे निसटला सरळ खालती पूर्ण. हां म्हणजे वाकडं चालावं लागणार आहे, इकडे पाय पण असे वाकडे चालावं लागणार आहे. तर बघूया त्यांना काहीतरी भेटलं खालती. वा काय आहे ते कोरीव. तर इथे पण आपल्याला काहीतरी कोरीव बघायला भेटते. हे बघा इथे पण आपल्याला ना एक मूर्ती बघायला भेटते. तर आय थिंक ही गणपतीची मूर्ती आहे. तर आकारचा तसाच दिसतोय पण सांगता येत नाही की काय आहे ते. जर तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा काय आहे ते. आणि पायऱ्या बघा एकदम खतरनाक आहेत. आणि येऊन पोचलो आपण चौथ्या दरवाजापाशी. हा आहे चौथा दरवाजा. सेम मित्रांनो खालचे आहेत जेवढे सेम तसे दरवाजे आहेत, सेम तसे डिझाईन वगैरे आहेत, वेगवेगळ्या डिझाईन आहेत दरवाजांवर. प्रत्येक दरवाजावर वेगळी डिझाईन आहे आज आपल्याला बघायला भेटते. आणि ह्याची रचना बघा कशी केली आहे मित्रांनो. पूर्ण असे हे दगडाचे खांब टाकलेत पूर्ण वरती या साईडला. ते अजूनही तसे आहेत फक्त इथे चीर वगैरे पडले. आणि हे तुम्ही लाकडं बघू शकता, ही लाकडं अजून आहेत मित्रांनो. तर तेव्हाची लाकडं अजून इथे आहेत. तर काय वैशिष्ट्य असेल ते. आणि आपल्याला महाराजांच्या गडावर बघायला भेटते म्हणजे काय बोलणार. आणि हे बघा ही काय वास्तू बघायला भेटते आपल्याला इथे आयो. आणि हा बघा एक मोठासा पठार आलेला इकडे. तर आपल्याला आता ना इथून परत ते तिकडे त्या कोपऱ्यापर्यंत चालायचं आहे आणि तिथून मग परत वरती मंदिराच्या इकडे. खूप खतरनाक प्रवास होणार आहे. तर मित्रांनो या पठारावरून आपण पुढे आल्याच्या नंतर ना हा पूर्ण आपल्याला पठार दिसतो आणि त्याच्याच बाजूला बघा ह्या अशा दगडी कोसळलेल्या दिसतात. तर आय थिंक ही वास्तू असावी. हे बघा इथून पूर्ण असं वरती गेलो ना तर तिकडे पण आहेत. ह्या साईडला पण आपल्याला बघायला भेटतात. आणि ह्यांना जसा असे उद्ध्वस्त झालेत त्याच्यावरून असं वाटतं की ह्या वास्तू आहेत की म्हणजे गडावरच्या पहिल्या काळातल्या ज्या वास्तू असतील त्या आता उद्ध्वस्त झाल्या कारण की हा गड इंग्रजांच्या हातात गेल्यानंतर आणि त्याच्यानंतरच हे सगळं उद्ध्वस्त झाले. तर बघूया अजून आपल्याला पुढं काय काय बघायला भेटते. आणि मी गोळेगावून बोलतो आहे कारण की आम्ही गडावर येणार होतो. तर गडावर आम्ही जास्त काय खायला घेऊन येत नाही. मी तर शेव वगैरे घेऊन आलो ती पण आम्ही आता वरती जाऊन तिथे भूक लागते म्हणून खातो. आणि आता ज्या ऑरेंजवाल्या गोळ्या भेटतात त्या गोळ्या घेऊन आलो आहे. तर आता त्याने थोडं तोंड असं सुकत वगैरे नाही, जास्त दम वगैरे लागत नाही. तर त्या गोळ्या घेऊन आलो आहे तर तेच खातो आहे. आणि मी आता खात होतो तेवढ्यात अचानक मला ती वास्तू बघायला भेटली. ती मी बोललो ती दाखवतो. आणि प्लस तिथूनच थोडंसं पुढे आल्याच्यानंतर ना आपल्याला पाण्याची टाकी बघायला भेटते इथे एक. हे बघा तर मित्रांनो ही बघा पाण्याची टाकी एकदम मोठी आहे, एकदम लांब लचक आहे. आणि पाणी एवढं स्वच्छ आहे ना इथे की आपण ते पिऊ शकतो गडावरचं पाणी. आता हे पावसाचं पाणी जमा झालं आहे पण त्याच्यामध्ये एवढे घाण कचरा वगैरे काय तुम्हाला बघायला नाही भेटणार इथे. प्लस आता प्रवीण इथे पाणी भरतोय तो दाखवेल. प्रवीण दाखव जरा ते पाणी कसं आहे. हे बघा पाणी बघा एकदम शुद्ध आहे एकदम म्हणजे त्याच्यात थोडाही कचरा नाही आहे.
आणि ही एकच टाकी आपल्याला गडावर बघायला भेटते आणि एक आपल्याला गडाच्या खालती बघायला भेटते. ती खालती आहे जिथे आपण स्टार्टिंग केली तिथे आहे, ती छोटीवाली आहे आणि ही सर्वात मोठी. पण गडावरती आल्यानंतर जी ताण लागते तर आपण ह्या पाण्याने आपण ती ताण भागवू शकतो. तर गडावर मित्रांनो ही टाकी बघायला आपल्याला भेटते. प्लस त्याच्यानंतर पुढे आल्याच्या नंतर ना आपण बघू शकतो की ह्या साईडला आपल्याला पर्वतरांगा बघायला भेटतात. तसंच आपल्याला ना इथनं एकदम सरळ तिथे बघितलं ना तर आपल्याला मांगी तुंगी बघायला भेटते. तो मांगी तुंगी फोर्ट आहे तो आपल्याला तिकडे बघायला भेटतो. अजून भरपूर सारे इकडे फोर्ट आहेत पण एवढी काय आयडिया नसल्यामुळे काय माहिती नाही आपल्याला. हे बघा इकडे पाणी पित आहेत, अजून पाणी जमा करतात तिथलं. आणि हे बघा इकडे ना काही आपल्याला ना च्या वास्तू बघायला भेटतात की इथे होम वगैरे आहे. तर इकडे काय पूजा वगैरे होत असेल तेव्हाची, पण किती मोठा आहे तो बघू शकता. आता सध्या ह्याच्यात पाणी वगैरे सध्या घाण झाला आहे तो. आणि हे बघा हे जे आहेत ना मित्रांनो तर हे होल जे बघायला भेटतात आपल्याला हे तिथे पण आहे, तिकडे आहेत, तिकडे आहेत, ते बघा तिथे पण आहे, तिकडे पण आहे. तर हे आहेत ना खांब उभे करायला. म्हणजे काही काळापूर्वी इकडे ना असं एक झोपडी टाईप किंवा असं घर टाईप होतं तर त्याचेच हे खांब रावायची जागा आहे. हे बघा ही बघू शकतो इथे. तर आता हे लोकांनी इकडे चूल बनवले. आणि हे बघा ही पण काही एक वास्तू आहे, याच्यात पण काही ना काहीतरी होत असेल. हे बघा हे खांब तिथे एक आहे, इकडे एक आहे, प्लस इथे पण एक आहे, इथे एक आहे. म्हणजे असे काही होल आपल्याला बघायला भेटतात की एवढ्या जागेमध्ये. तर इथे असे खांब उभे करतात म्हणजे पहिल्या काळात असतील आणि त्याच्यासाठी हे होल मारलेले असतील. तर ह्या साईडला पण आपल्याला बघा ही तुटलेली वास्तू बघायला भेटते. आता फक्त इथे आपल्याला दगडीच बघायला भेटतात. तर हे बघा इकडे पण बघायला भेटते. प्लस त्या साईडला पण आपण बघू शकतो की त्या साईडला पण तुटलेल्या वास्तू वगैरे आहेत. पण आपल्याला आता इथून वरती जायचं आहे. इथून आता वरती जाऊन आपल्याला तिथून परत मग तिथे परशुरामाचं मंदिर आहे. तर आपण तिकडे जाऊया आणि तिथून बघूया आपल्याला कसा व्ह्यू येतो आहे. हे बघा आणि ह्या साईडला बघा, ह्या साईडला तर एक नंबर खतरनाक असे ढग वगैरे आलेत आणि महाराजांचा आपला गड इकडून असा दिसतोय आणि एक नंबर वाटतोय, म्हणजे काय विषयच नाही. तर मित्रांनो थोडं वरती आलो आहे पटारा सोडून आणि हे बघा इथे एक आपल्याला तुटलेली वास्तू बघायला भेटते ह्या साईडला. तर ह्या साईडला पण पूर्ण तुटलेल्या वास्तू आहेत पूर्ण माझ्या मागच्या साईडला. हे बघा आणि ह्या साईडला तुम्ही बघितलं ना इकडे तर एकदम मोठं असं तलावासारखं दिसते हे पूर्ण. आणि त्याला आहे ना शिड्या टाईप असं डिझाईन आहे पूर्ण. आणि तिथे ना खालती एक झेंडा वगैरे लावला आहे आणि प्लस दरवाजा आहे आणि त्या दरवाजाच्या वरतीच ना तिथे एक माकड बसलं आहे. एकदम खतरनाक वाटते. तर आपल्याला पॉसिबल झाल्यानंतर आपण तिथे आता खालती जाणार आहे. तर ते बघितल्याशिवाय आपण आता काय वरती जायचं नाही. आणि ह्या साईडला बघा पूर्ण असे दोन असे गुफा टाईप झाले, म्हणजे तुटलेलं आहे पण ते दगडाच्या आतमध्ये असल्यामुळे आहे ना ते अजून ती वास्तू आहे ना जिवंत आहे. तर ती आपल्याला बघायला भेटते. पण लोकांनी काय दिमाग लावले माहिती आहे का मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे चहा पोहा असं एकदम काय 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 मिळेल म्हणून हे सांगितले. प्लस इथे मीठ वगैरे ठेवले म्हणजे कॅम्पिंग वगैरे करायचं असेल इथे ठीक आहे. या साईडला इकडे काय आहे, मंदिर आहे काय. तर इथे आतमध्ये ना मित्रांनो हनुमानाची एक मूर्ती आहे, म्हणजे मंदिर आहे पूर्ण. तर आपण बाहेरच जाऊया, आतमध्ये नको. तर त्या साईडला नाही तर म्हणजे कॅम्पिंग वगैरे पोरं करतात तिथे. आणि प्लस आता ह्या साईडला तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला काय आहे हे बघा, हे बघा. तर हे पूर्ण आहे ना असे इकडे दिवे वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी ते गॅप बनवून ठेवलेत पूर्ण. आणि ह्या साईडला बघा अशी नावं वगैरे टाकली, ते बघा पूर्ण अशी नावं वगैरे टाकली. तर आपण ह्या साईडला दगडी वगैरे ते पण काहीतरी काळापूर्वी वास्तू वगैरे असेल. आणि तिकडे बघा किल्ल्या हॉटेलच्या जवळ पोहे गरम मिळते 15 रुपये 40 रुपये असं लिहून ठेवलं सगळं गडावरती. तर आपण ज्यावेळी इथे येतो किंवा आपण प्लॅनिंग वगैरे करतो की बाबा आज आपण गडावरती राहणार आहे किंवा आज आपण कॅम्पिंग वगैरे करणार आहे गडावरती, तर असं प्लॅन करा ना की बाबा आपण ज्या जागेवर प्लॅनिंग वगैरे करतोय ना तर ती जागा आपण वापरणार आहे. तर ती आपली जागा नाही आहे, आपण ती जागा वापरतोय, आपल्याला ती फुकट जागा वापरायला भेटते. हेच आपलं बोलतात ना म्हणजे काय
की आहे म्हणजे की आपल्याला ती जागा वापरायला भेटते ना, हेच मेन आहे. आणि त्या जागेचं आपण ना व्हॅल्यू करत नाही. पहिली गोष्ट तर अशी नावं वगैरे करतो, कचरा वगैरे करतो. आता लोकांनी काय काय केलं माहिती आहे का, मीठ वगैरे सगळं घेऊन आलेत आणि त्या देवळीमध्ये आतमध्ये ठेवलीत. तर ते ठेवायची जागा नाही तिथे. पहिली गोष्ट तर आतमध्ये जेवणाचं सामान आणून तिथे ठेवणार, तर असं करू नका पहिली गोष्ट. आणि हे बघा पूर्ण अशी नाव वगैरे लिहून ठेवले. ते बघायला पण एकदम चांगलं नाही वाटत, असं एकदम बेकार वाटते. पण काय करणार, जाऊ द्या. लोकांना किती पण समजवलं तरी आपण तर काय करू शकत नाही. आणि आता आपण जाऊया तिथे खालती, तर तिथे पण आपल्याला एक मंदिर बघायला भेटते. पण तिकडे आपण जायचंच पहिली गोष्ट तर. तिकडे गेल्याशिवाय हार नाही मानायची. तर मित्रांनो हे बघा, तिकडे आम्ही आहे ना सेव वगैरे घेतले खायला. कशात घेतले? तिकडे प्रवीणने बघा सगळ्यांनी पेपरमध्ये घेतले. ती बघा, हां बेलवाली आहे बाय म्हणजे. तर ही बघा ही दोघं इथे बसलेत. मी आणि तेजसने ह्याच्यात घेतले, प्रवीणने एकट्याने इकडे घेतले. आणि दळवी आणि चिपटे आहे तिकडे, दोघीजणी मस्त खात्यात आहे. आता हे खाऊन आपण वरती मंदिराकडे जाऊया. तर मित्रांनो आम्ही मगाशी खालती जाणार होतो, पण प्लॅन आम्ही ड्रॉप केला पूर्ण. तर विचार केला की आता खालती कुठे जाणार, वरतून तर सर्व काय क्लिअर दिसतेच आहे. तर खालती नाही गेलो, कारण की नाश्ता वगैरे करायचा होता. सगळ्यांना भूक लागली होती. सकाळपासून कोण जेवलं नव्हतं. फक्त सकाळी आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा रस्त्यांमध्ये नाश्ता केला होता तेवढाच. त्याच्यानंतर काय खाल्लं नाही एवढं. तर सगळ्यांना भुका लागल्या होत्या आता, म्हणून आता नाश्ता वगैरे करायचा होता. तर नाश्ता वगैरे केला आणि बोललो आता पहिलं वरती जाऊया, कारण की अजून इथून आता वरती जायचं. तिकडे वाट बघा, ती लोक खालती काय विचार कर. ए काय झालं, चल 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 चला आपण जाऊया वरती. इथून जायचंय. कुठून जाणार आहे काय माहिती, जो रस्ता दिसतो त्या रस्त्याने घुसा तुम्ही. मग आम्ही तुमच्या मागून येणार. पकडायला आहे ना पोरीने पुढे. ये ना तू, जा ना वरती मग. तर इथे आहे ना आता ह्या वाटाने वरती जायचं. ते लोक बोलतात आम्ही तिथूनच येणार वरती. तर बघूया आपण जाऊया ह्या वाटानं वरती. आणि ही वाट पण बघा कसली खतरनाक आहे. इथे पण असं दगडी वगैरे आहेत मोठ्या मोठ्या. तर थोडा पाय वगैरे ना सांभाळून द्यावा लागतोय. आणि मी कॅमेरा घेऊन हातात आहे त्याच्यामुळं मी ह्या साईडनं आलो. ती लोक डायरेक्ट बोलतात आम्ही चढणार. ए काय झालं ए का रे, बोला तिकडून येणार. तर बोलता परत इकडूनच आली ती ह्या साईडनं. मगाशी लय बोलत होतो त्या साईडने येणार त्या साईडने येणार. शेवटी येऊन इकडेच. वा पाठीमागं बघा ना कसलं खतरनाक दिसते. आत्ताच इथनं एवढं दिसते, वरतून काय दिसेल व्ह्यू विचार नका कर. ते बघा ती दोघं तिकडून यायला लागलेत तिकडून. फक्त पाऱ्या इकडून आला असा. तिच्या मानेवर पाहिजे ते ना दोन्ही आई शपथच काय नाही. हा ओमकार ले करतोय भाई साहब, चढायला. एकदम डेंजर मध्ये आलो. भाई साहब तर आम्ही वर आलो. फ्रीज घेतलेले. चलो तेजस भाव फ्रीज पकडा नाही जमत. हा वर आला. मित्रांनी हाच वरती घेतलं खालती ढकलणार आहे, पण वरती घेतलं. तर मगाशी मित्रांनो आपण ही मोठी टाकी बघितली पाण्याची. प्लस आपण तिथे मगाशी पाणी भरलं, ती एक टाकी होती पाण्याची. तर मगाशी आपल्याला वाटलं की एक आपल्याला तिथे टाकी बघायला भेटते आणि एक गडाच्या खालती बघायला भेटते. पण असं नाही. आता वरती आल्यानंतर आपल्याला क्लिअर बघायला भेटते की तिकडे आपल्याला 2 टाक्या बघायला भेटतात अजून. ते आपण आता मगाशी पाणी भरलं ती एक 3 नंबर, आणि इथे आपल्याला 2 टाक्या बघायला भेटतात. तर अजून गडावर टाक्या असतील पण आपल्याला अजून माहिती नाही आहेत. आणि वरतून तर आपल्याला सगळं उद्ध्वस्त झालेला असा वास्तू बघायला भेटतात. आणि ही जी खालती बघू शकता ही सगळ्यात मोठीवाली टाकी आहे. तर तो तलाव आहे. तर तो कशासाठी यूज केला जातो? मोठा पाण्याचा साठा येतो. हां म्हणजे पाण्याचा साठा जमा करून ठेवण्यासाठी. तो गुरांसाठी असेल तर ह्यातला काढून तर हे बघा तिकडे पण असे उद्ध्वस्त झालेलं वास्तू बघायला भेटते ते. प्लस आपल्याला ना तिथूनच टाकीच्या खालच्या साईडला बघितलं ना तर आपल्याला एक जमीन बघायला भेटते आणि तिथून खालती आहे ना एक खोल दरी बघायला भेटते. तर त्या दरीला तिथे ना इको पॉईंट म्हणून बोललं जातं.
तिथून म्हणजे ह्या गडावरून ना कुठूनही जोरात आवाज केला ना तर तो घुमला जातो. म्हणजे असा एकदा आपण ओरडलो ना करून की असा डबल आवाज येतो. तर जाऊया वरती मंदिरात बघूया. वराड तेजस काय खतरनाक इको होतोय खालतून. डबल आवाज येतोय आपल्याला खालतून. ओमकार 3दा आवाज येतो 3दा एकदम खतरनाक. ती बघा तिकडून वरडतात आणि तिकडून आवाज रिटर्न येतो पूर्ण असा. तर मित्रांनो खालनं आता वरती येत होतो. एवढा अवघड पॅच होत्यात ना मधले, तरी पण आम्ही क्रॉस करून आलो. आम्हाला काय वाटलं तर वरती आल्यानंतर आता मंदिर तर आम्हाला गावलंच तेवढंच असेल, पण इथं येऊन बघतोय तर काही वेगळंच आहे. हे बघा की या साईडला पूर्ण अजून आम्हाला हा एक पॅच कंप्लीट करावा लागणार आहे. आणि तुम्हाला सांगू आज आम्ही जिथे आलो आहे ना तर तिकडे आमचं एवढं लक चांगलं होतं ना की ऊन नाही आम्हाला भेटलं. तिकडे जरा पण ऊन नाही भेटलं. आणि पहिली गोष्ट तर ना गडावर टाइमभाव पोहोचलो आम्ही. लय भारी वाटते. आता काय रात्र तर होणार आहे, म्हणजे संध्याकाळ होणार आम्हाला खालती उतरतोपर्यंत. खालती पायथ्याला जाऊन आता जेवण वगैरे बनवायचं आहे. तर आता बघू वरती मंदिराच्या इथे जाऊन आपण जरा रिलॅक्स करू. जोपर्यंत सनसेट होत नाही ना तोपर्यंत काय खालती जायचं नाही. हां आणि मग राहून दे 9 वाजता खाली करूया. पाठीमागे व्ह्यू बघा मित्रांनो काय खतरनाक वाटतो. पूर्ण आता लाल 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 होत आले आणि ते उन्हाचे पूर्ण किरण असे खालती पडले. ते काय खतरनाक वाटते. मग इथून सनसेट बघितला पाहिजे का नाही. हां तर मित्रांनो सकाळपासूनची जी मेहनत होती ती सक्सेस झालेली आहे आणि फायनली आम्ही वरती पोचलो आहे. ह्या साईडला माझ्याकडे बघू शकता इकडं पूर्ण सह्याद्री आपल्याला दिसत्या. हे परशुरामाचं मंदिर इथे ते आपण दर्शन वगैरे घेऊ आता. प्लस ह्या साईडला बघू शकता इकडं पूर्ण सह्याद्री आहे आणि माझ्या ह्या साईडला बघू शकता इकडं पण पूर्ण सह्याद्री आहे. म्हणजे आपल्या चारही साईडनं पूर्ण सह्याद्री आपल्याला दिसू लागले. आणि ते सह्याद्रीच्या मध्ये पडणार आहे ना उन्हाचे किरण एकदम अप्रतिम दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला सांगू असं वाटतं की इकडंच ना कॅम्पिंग करून राहावं एवढं भारी वाटतं आहे. आणि उद्याचा आमचा पॉईंट आहे बघा हा वाला फोर्ट आहे तो. तर इकडे जायचं आहे उद्याचं असं प्लॅनिंग करतो आहे. तर बघूया कसं काय होणार आहे. आज आपल्याला हाच करायचा आहे आणि उद्या आपल्याला तो करायचा आहे. तर मजा तर येणार आहे विषय तो ना. इकडे आले तर काय एन्जॉय केल्याशिवाय काय जाणार नाही आम्ही. पण व्ह्यू बघा मित्रांनो तुम्ही आणि मजा येते. काय बोलणार आता काय शब्द नाही राहिलेत. अतिशय एकदम उत्तम. आणि इथे वरती आल्यानंतर जो व्ह्यू दिसला ना मित्रांनो तर हे बघा ही लोक तर इथंच थांबलीत. इथनंच विचार करायला लागलीत की उद्या आपल्याला तिथे जायचं आहे. आता ते कसं जायचं आणि काय ना ते आता आज रात्री प्लॅन करावा लागणार आहे. तो सालोटा आम्ही बोलत होतो की सालोटा करणार आहे तो सालोटा आणि हा साल्लेर म्हणजे हे 2 फोर्ट करायचे होते. तर आज साल्लेर आमचा कंप्लीट झाला आहे. आता फक्त राहिला सालोटा. तर फायनली मित्रांनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे आणि गड पण आपला फिरून झालेला आहे. आणि माझ्या मागे बघू शकता परशुरामाचं मंदिर आहे. तर आलो दर्शन वगैरे घेतलं मस्तपैकी. सगळ्यांनी इकडे रिलॅक्स झाले आराम वगैरे केला. म्हणजे झोपलेच सगळे ऑलमोस्ट झोपूनच गेले. मी टाईमलाईन लागून ठेवला होता तिकडे कॅमेराचा. आणि आता आज आम्ही साल्लेर कंप्लीट केला. तर उद्या आपल्याला तो तिकडे बघू शकतो आपण. तर आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे. आता परत इथून आम्हाला आहे ना तर ह्या साईडला बघा तिथे आता इथून परत खालती उतरून आम्हाला तिथे जायचं आहे. तो पॅच कंप्लीट करून परत खालती जाऊन त्या साल्लेरवाडीमध्ये घुसायचं आहे. तर तिकडे आम्ही गाडी लावली. आता तिकडे जायचं आणि गाडी बशीच आता बघूया कारण की उद्या आम्हाला हा पण कंप्लीट करायचा. तर आज स्टे करणार आहे खालती. तर लवकरात लवकर आता खालती गेलं पाहिजे कारण वरती हवा एवढी सुटली ना त्या आवाज वगैरे चेंज झाला आहे पूर्ण सगळं. तर बोलायची पण ताकद राहिली नाही कारण की एवढं दमलो असेल ना वरती आता ना जाम बेकार हालत झाले. तर व्हिडिओला मी इकडे एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला तोपर्यंत बाय बाय.